एक होता आरव नावाचा छोटा मुलगा. त्याला समुद्राची खूप आवड होती. तो नेहमी समुद्राच्या लाटांकडे बघायचा आणि विचार करायचा, या निळ्या पाण्याच्या खाली काय असेल बरं. एके दिवशी आरवचे स्वप्न खरे झाले. त्याला डॉक्टर शार्क, ज्या एक खूप हुशार समुद्री जीवशास्त्रज्ञ होत्या, त्यांच्यासोबत एका खास पाणबुडीतून खोल समुद्रात जायची संधी मिळाली. ती पाणबुडी गोल आणि पिवळ्या रंगाची होती आणि तिच्यात मोठमोठ्या खिडक्या होत्या, ज्यातून बाहेरचं सगळं स्पष्ट दिसत होतं. तयार आहेस आरव? डॉक्टर शार्कने हसून विचारलं. आरवने उत्साहाने मान डोलवली. हो, खूप तयार. पाणबुडी हळूच पाण्याखाली जाऊ लागली. जसजसे ते खाली जाऊ लागले तसतसा सूर्यप्रकाश कमी होऊ लागला आणि सगळीकडे अंधार पसरला. आरवला थोडी भीती वाटली, पण त्याची उत्सुकता भीतीपेक्षा जास्त होती. अरे वा, इथे तर किती अंधार आहे, आरव खिडकीला नाक लावून म्हणाला. हो आरव, डॉक्टर शार्क म्हणाल्या, खोल समुद्रात सूर्यप्रकाश पोहोचत नाही, म्हणून इथे नेहमी रात्र असते. पण बघ हां, इथे राहणारे जीव खूप खास असतात. तेवढ्यात आरवला एक विचित्र प्रकाश दिसला. तो हळूहळू त्यांच्या पाणबुडीजवळ येत होता. तो एक मासा होता, ज्याच्या डोक्यावर एक छोटा दिवा चमकत होता. ही बघ, ही आहे चमचम अँगलरफिश, डॉक्टर शार्क म्हणाल्या. ती तिच्या डोक्यावरच्या दिव्याने लहान माशांना आकर्षित करते आणि मग त्यांना खाते. चमचमने पाणबुडीकडे बघून जणू हसल्यासारखं केलं आणि ती पुढे निघून गेली. थोड्या वेळाने त्यांना रंगीबेरंगी चमकणारे दिवे तरंगताना दिसले. अरे बापरे, हे काय आहे, आश्चर्याने म्हणाला. ही आहे झगमग जेलीफिश, डॉक्टर शार्क म्हणाल्या. तिच्या शरीरातून असा सुंदर प्रकाश बाहेर पडतो. अनेक झगमग जेलीफिश एकत्र एखाद्या दिव्यांच्या रोषणाईसारख्या दिसत होत्या. आरव डोळे मोठे करून ते दृश्य बघत होता. ते आणखी खाली गेल्यावर त्यांना मोठमोठे खडक आणि विचित्र आकाराची झाडं दिसली. तिथे त्यांना ऑक्टोपस दादा भेटला. ऑक्टोपस दादा खूप मोठा होता आणि त्याचे 8 हात होते. तो खडकांवर सहजपणे चालत होता. नमस्कार ऑक्टोपस दादा, आरव खिडकीतूनच ओरडला. ऑक्टोपस दादाने जणू हात हलवून त्यांचं स्वागत केलं. डॉक्टर शार्क म्हणाल्या, आरव बघ, इथे किती दाब आहे, पण हे जीव इथे आरामात राहतात. त्यांच्या शरीराची रचनाच अशी असते की त्यांना या दाबाचा त्रास होत नाही. आरवला व्हॅम्पायर स्क्विड दिसला, ज्याचे डोळे मोठे आणि लाल होते, आणि डंबो ऑक्टोपस, ज्याचे कान हत्तीच्या कानासारखे मोठे होते. त्याने पाहिले की काही जीव स्वतःचा प्रकाश तयार करत होते, तर काही जीव एकमेकांना खाऊन जगत होते. ही एक वेगळीच दुनिया होती. डॉक्टर शार्क, इथे कितीतरी नवीन गोष्टी आहेत, आरव म्हणाला. अगदी बरोबर आरव, डॉक्टर शार्क म्हणाल्या. खोल समुद्रात अजूनही असे अनेक जीव आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नाही आणि त्यांच्यापासून आपण खूप काही शिकू शकतो. त्यांनी एका ठिकाणी काही विचित्र शंख आणि शिंपले पाहिले, जे शास्त्रज्ञांसाठी नवीन होते. डॉक्टर शार्कने त्यांच्याबद्दल माहिती नोंदवून घेतली. परत वर येताना आरव खूप खुश होता. त्याने खोल समुद्रातील अनेक रहस्य पाहिले होते. त्याला समजलं होतं की पृथ्वीवर कितीतरी अद्भुत गोष्टी आहेत ज्यांचा शोध घ्यायला हवा. पाणबुडीतून बाहेर आल्यावर आरवने आकाशाकडे पाहिलं आणि ठरवलं की तो मोठा होऊन शास्त्रज्ञ बनेल आणि समुद्रातील अजून नवीन जीवांचा शोध लावेल. त्याला विश्वास होता की प्रत्येक लहानशा जीवातही काहीतरी खास दडलेलं असतं. शेअर आणि सबस्क्राईब करण्यासाठी सांगा. तुम्हाला गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा तुमचा आवडता भाग कोणता होता असे प्रश्न विचारा.